कुछ बीमारियां ऐसी होती है जो आजन्म टिकती है और पूरी तरह मिटती भी नहीं, लेकिन हाँ, नियमित दवाओं के सेवन से उसका प्रकोप नियंत्रण में रहता है। महानगर अमरावती के राजापेट स्टेशन रोड पर दिनांक 18 जून को एक डायबिटिक कैंप का आयोजन किया गया, जिसमें अनेक डायबिटिक दर्दियों ने भाग लेते मार्गदर्शन प्राप्त किया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। डायबिटिक असोसिएशन ऑफ अमरावती हे खूप चांगलं कार्य करत आहे आणि डायबिटीजबद्दल सर्वांना जाणीव करून देणे, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणे आणि त्यांना डायट, एक्सरसाइज आणि औषधोपचार याबद्दल माहिती देणे, त्यांचे सगळे प्रश्न सोडवणे हे खूप चांगलं कार्य डायबिटिक असोसिएशन। त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। यानंतर या अमरावती शहरामध्ये नुकतंच या 1-2 वर्षामध्ये आपलं कार्य सुरू केलेले आमचे डॉक्टर विक्रम रोडे या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे मागच्याच महिन्यात सांगितलं पहिल्या लेवलवर राहील, तिसऱ्या लेवलवर राहील, ती सुरुवात आपल्याकडून होईल। तर या अल्पशा कालावधीमध्ये आपलं नावलौकिक मिळवलेलं डॉक्टर पंजाबराव सुद्धा त्यांची सेवा आहे। त्याचं हॉस्पिटल जे आहे स्वतःच्या सल्ल्याने किंवा काही इंटरनेटवर वाचून किंवा डॉक्टरांकडून असे औषधं घेऊ नका, हे फार महत्त्वाचं आहे। डायबिटीजचे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन जे आहेत ते फार भयावह असे आहेत, जसं डोळ्यांना, किडनीला, हार्टला, नंतर पॅरालिसिसचा धोका, हे काही महत्त्वाचे कॉम्प्लिकेशन आहे ज्यामुळे पेशंटची लाईफ, पुढची जी पेशंटचं जीवन आहे ते खडतर होऊन जाते। त्यांचं एक अर्निंगचा सोर्स जाऊ शकतो, त्यांची फॅमिली त्यामुळे डिस्टर्ब होऊ शकते। कॉम्प्लिकेशनचा बचाव करणे माहिती दिली, ते सगळे आपण फॉलो करायलाच। सोबत जे औषधांचा भाग आहे की डायबिटीजसाठी जे औषधं चालू आहेत तर ते औषधं पण रेग्युलर घेणे हे पण फार जरुरी आहे। आणि दर महिन्याला किंवा 1.5 महिन्याला शुगर चेक करणे आणि त्या औषधांमध्ये बदल करायचे असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने बदल करणे हे पण फार जरुरी आहे। बरेच पेशंट असे म्हणतात की ही गोळी जर मला दिली किंवा इन्सुलिन दिली तर हे आता मला नेहमीसाठी चालू राहील, तर असं नसते। प्रत्येक औषध हे वेळोवेळी डोस त्याचा बदलावा लागतो, पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचा आजार कमी जास्त होत राहतो।